नमस्कार. आज आपल्याला प्रभाग क्रमांक 9 नेहरू मधल्या अण्णासाहेब नगर स्टेडियमचं जे मैदान आहे, पूर्वी त्या ठिकाणी स्टेडियम होता, फक्त मैदान आहे, तर ते मैदान वाचावं, शहरात मोकळी मैदानं शिल्लक राहावीत या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. मुळात 1976-77 साली कामगार कल्याण विभागानं ते अख्खं स्टेडियम, अण्णासाहेब नगर स्टेडियम जर बघितलं तर पूर्ण पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात असं कुठलं स्टेडियम नव्हतं. इतकं देखणं चांगलं आणि सुस्थितीत असलेलं ती स्टेडियमची इमारत होती. ते अख्खं स्टेडियम, अण्णासाहेब नगरचा जलतरण तलाव आणि 1600 मीटरची सीमा भिंत अतिशय दर्जेदार अशी ही फक्त आणि फक्त 1 कोटी रुपयात कामगार कल्याण मंडळानं 1977ला बनवली. मात्र अलीकडच्या काळात ती इमारत पाडण्यासाठी सुद्धा 80-85 लाख रुपये खर्च आला. ही सगळी माहिती पालिकेच्या जुन्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्याची शहानिशा आपल्याला थेट करावी लागेल, पण ही ऐकलेली माहिती त्यांच्याकडून मी तुम्हाला सांगतोय. आता हे स्टेडियम वाचवणं का गरजेचं आहे? मुळात आमचं लहानपण गेलं, तुमच्या आमच्या मुलाबाळांनी, नातवंडांनी खेळायचं कुठं, हा ह्या शहरातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ह्या शहरात आता मोकळी मैदानं राहिलेलीच नाहीत. पिंपरी चिंचवड शहरातल्या एक 15-20 किलोमीटरमधून लोक या ठिकाणी रोज चालायला, खेळायला येतात. आणि हे मैदान सुद्धा राजकीय पुढाऱ्यांनी ठराव करून याच्यावर मोठा प्रकल्प राबवून याचं खाजगीकरण करायचं ठरवलंय. तर या खाजगीकरणाच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातले तमाम खेळाडू, नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना माझं कळकळीचं निवेदन आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हे मैदान वाचवण्यासाठी आपल्याला फार मोठा लढा देण्याची गरज आहे. हे भाजपचं सरकार कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प रेटून नेईल. त्याचं कारण हा 500 ते 700 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे आणि हा ते 300-400 कोटी रुपये मारल्याशिवाय काही गप्प बसत नाहीत. ह्यांचा डोळा फक्त पैशावर आहे. ह्यांची मुलं बाळं खाजगी मैदानात खेळायला जाऊ शकतात. यांची स्वतःची 400, 500 एकर जमीन आहे. ते स्वतः त्यांच्या जमिनीत जाऊन खेळू शकतात. गोरगरिबाच्या पोरांनी करायचं काय? तर कारण असं दाखवलं जाते की पालिकेला खर्च परवडत नाही, पगार कसा द्यायचा कर्मचाऱ्यांचा, त्यामुळे त्याचं खाजगीकरण करावं लागतंय. मुळात तुम्ही 700-750 कोटी रुपये खर्च करताय प्रकल्पावर आणि तुम्हाला 1-2 लाख रुपयाचा पगार जड होतोय का? अशी फालतू कारणं सांगून चालणार नाहीत. माझी नागरिकांना पुन्हा एकदा विनंती की हे स्टेडियम वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊयात आणि पूर्वीसारखाच हे मैदान आपल्याला करून देण्याची मागणी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाला करू आणि हे मैदान वाचू यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.